हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्र हो, पुन्हा एकदा एक नवा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. आणि हा नवा विषय आहे खरं तर तसं म्हणता येणार नाही, कारण या विषयावर मी यापूर्वीही एक व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि तो व्हिडिओ म्हणजे झुरळांच्या संदर्भात, कॉकरोच जनता पार्टी. मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जंतर मंतरवर परवा झुरळांची एक आंदोलन पार्टी झाली. आणि या आंदोलन पार्टीच्या निमित्ताने देशातली संपूर्ण झुरळ गँग जंतर मंतरवरती एकत्र आली. आणि याच अनुषंगानं आजचा आपला हा व्हिडिओ आहे. अभिजित दिपके, अमेरिकेमध्ये शिकत असलेला मराठी मुलगा, मूळचा औरंगाबादचा, ज्यानं पत्रकारितेमध्ये पदवी मिळवलेली आहे पुण्यातून, आणि त्यानंतर तो अमेरिकेला गेलेला आहे. खरं म्हणजे हा तरुण मराठी असल्यामुळं आपल्या सगळ्याच मराठी माणसाला त्याच्या या संपूर्ण कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटायला हरकत नाही आहे. आणि मला स्वतःला तर त्याच्याबद्दल अजिबात म्हणजे कौतुक आहे मला त्याचं. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय सूर्यकांत यांनी एका खटल्याच्या केसच्या निमित्तानं एक कमेंट केली निकाल देताना, की देशामध्ये जे बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणामध्ये काही बेरोजगार तरुण असे आहेत की जे कॉकरोच आणि पॅरासाईट सारखं आयुष्य जगत आहेत. अशा पद्धतीची ती एक कमेंट होती. त्यामध्ये कॉकरोच हा शब्द नेमका पकडला आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अभिजित दिपके या मराठी तरुणानं त्याचं एक सटायर बनवलं. म्हणजे त्या कमेंटवरती कमेंट केली, पण ती व्यंगात्मक कमेंट होती, उपहासात्मक कमेंट होती. फार फार तर एक विनोदी शैलीनं ती कमेंट केलेली होती असं म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु त्या अभिजित दिपकेची ती कमेंट इतकी गाजली की त्याच्या त्या कमेंटला इतके फॉलोअर्स मिळाले की कॉकरोच जनता पार्टी बघता बघता संपूर्ण देशात आणि विदेशातही प्रचंड प्रसिद्धीस पावली. अवघ्या 2 दिवसात किंवा आठवड्याभरामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स तिला मिळाले. खरं म्हणजे आम्ही दलित महासंघाच्या माध्यमातून 35 आणि 40 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतोय. आम्हाला फॉलोअर्स हजारात मिळेना झालेत किंवा कसे तरी लाखभर मिळत आहेत, पण याला काही दिवसातच कोटी, एक नव्हे 2 कोटी पार केले, इतके फॉलोअर्स मिळाले. हे त्याचं कौतुक आहे, नाही असं नाही. परंतु ही सगळी फॉलोअरची चर्चा एवढी मोठी वाजली की BJP-पेक्षाही CJPला फॉलोअर्स अधिक आहे. या एकाच गोष्टीनं अभिजित दिपके या अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाच्या डोक्यात प्रचंड हवा घुसली आणि तो या सिस्टीमला, अन्यायी सिस्टीमला म्हणूया, पर्याय देण्याचा विचार करू लागला. विचार वाईट नाही आहे, पण तशा पद्धतीनं त्याचं चिंतन सुरू झालं. आणि कॉकरोच जनता पार्टी हे व्यंगानं निवडलेलं नाव बघता बघता गंभीर अशा पद्धतीचा विषय झाला. देशभर या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरू झाली. लोक टीका करायला लागले, चर्चा करायला लागले. परंतु त्या टीकेमध्ये एक टीका कॉकरोच जनता पार्टीवर अशी व्हायला लागली की यांना जे 2 कोटी फॉलोअर्स मिळालेले आहेत, हे फॉलोअर्स पाकिस्तानातले आहेत, बांगलादेशातले आहेत किंवा भारताबाहेरचे प्रचंड आहेत फॉलोअर्स, अशा पद्धतीची चर्चा होती. आणि मग ह्या सगळ्या चर्चेतून अभिजित दिपकेला वाटलं की आता काहीतरी केलं पाहिजे. आणि हे सगळे फॉलोअर्स बघून कॉकरोच जनता पार्टीचे जे समर्थक आहेत, ते समर्थक म्हणायला लागले की 2 कोटी हा जो काय फॉलोअर्स आहे, हा जेन झीचा आवाज आहे, या नव्या पिढीचा आवाज आहे. आणि त्याचा हा आवाज आता उमटू लागलेला आहे या व्यवस्थेच्या विरुद्ध. अशा पद्धतीची चर्चा सोशल मीडियावरती रंगायला लागली असंच म्हणेन मी. मित्र हो, या सगळ्या गोष्टीतूनच नीट एक्झामचे पेपर फुटले, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, विषय परीक्षेच्या निमित्तानं शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारा होता.
आणि शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगानं जर कुणी आवाज उठवत असेल तर कुणाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही. राजकारण्यांना, काही लोकांना वाटत असेल की आपल्या सिस्टीमवर हल्ला होतोय, पण सर्वसामान्य माणसाला या सगळ्या एकूणच गोंधळाच्या परिस्थितीवर कुणीतरी बोलतंय याबद्दल वाईट वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि अभिजितनं जाहीर केलं की शिक्षण मंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ही संपूर्ण जी काही सिस्टीम आहे ती बदलली पाहिजे. अशा अनुषंगानं जंतर मंतरवर आंदोलन त्यांनी जाहीर केलं आणि परवा हे सगळे झुरळ जनता पार्टीतले कार्यकर्ते झुरळ जंतर मंतरवर एकत्र आले. स्वतः अभिजित दिपके अमेरिकेवरून इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर सकाळी 6च्या दरम्यान आला. तो एअरपोर्टमधून बाहेर पडला त्यावेळी त्याच्या हातामध्ये पुस्तक होतं ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र होतं. ते पुस्तक घेऊन, बाबासाहेबांचं जीवनचरित्र म्हणावं तर विचारचरित्र घेऊन तो विमानतळातून बाहेर आला. परंतु तिथंच त्याचा अपेक्षाभंग झाला की त्याला जेवढं वाटत होतं की आपले झुरळ कार्यकर्ते एकत्रित येतील तशी परिस्थिती एअरपोर्टवर फारशी नव्हती. पण जे काही कार्यकर्ते त्याच्या स्वागताला होते त्या कार्यकर्त्यांना घेऊन तो पार्लमेंट रोडवरती जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. परवानगी असल्याशिवाय जंतर मंतरवर आंदोलन शक्य नव्हतं. मी स्वतः दलित महासंघाच्या वतीनं 23 मार्चला जंतर मंतरवरती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी आंदोलन छेडलेलं होतं. त्यामुळं हे जे पार्लमेंट रोडवरचं पोलीस स्टेशन आहे ते मला माहीत आहे, परवानगीची प्रोसेस मला माहीत आहे. परंतु एकूणच सगळा हा फॉलोअर्स आणि देश विदेशात इंटरनॅशनल लेवलवरती गाजत असलेली कॉक्रोच जनता पार्टी आणि तिचा हा अभिजित दिपके नेता येणार असल्यामुळं पोलिसांनीही फारसे आडेवाडी घेतले नाहीत. तो आला, परवानगी मागितली, परवानगी आधीच तयार होती, त्यांनी ती देऊन टाकली. म्हणजे तिथं पण काही झालं नाही. म्हणजे इतकं सहज हे होत गेलं की काहीतरी घडावं असं कुणाला तरी वाटत होतं, परंतु तसं काहीच घडेना. शेवटी परवानगीचं पत्र घेऊन अभिजित दिपके आपल्या झुरळ कार्यकर्त्यांसह जंतर मंतरवरती आला आणि जंतर मंतरवर आल्यानंतरही त्याची घोर निराशा झाली. 2 कोटी फॉलोअर्सपैकी कसे बसे 1-2 हजार फॉलोअर्स तिथं जमले होते असं मी म्हणेन. अनेकांचं म्हणणं आहे की शेकड्यातच होते, 200-300 असतील, 400 असतील किंवा 500 असतील, पण मी म्हणतो 2000 असतील किंवा 1000च्या वर तर नक्कीच होते. आणि हे सगळे कार्यकर्ते होते आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना बघून अभिजित दिपके निराश झाला असणार यात काहीच शंका नाही. खरं तर असं वाटत होतं की जंतर मंतरवर काहीतरी नवं घडणार, नेपाळसारखं काहीतरी इथं सुद्धा होणार, सरकार परवानगी देणार नाही, स्फोट होणार या सगळ्या गोष्टीचा. पण असं काहीही झालं नाही. अभिजित दिपके हा जंतर मंतरवरती आला. तो जेव्हा आला होता त्यावेळेला आपल्याला माहीत आहे की त्याने एक ब्लॅक कलरचं जर्किन घातलं होतं, त्याच्या आतमध्ये पांढरा टी-शर्ट होता. तो अशाच पद्धतीनं आला होता, हातात बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन. तो तिथं आला, एका हातात गुलाबाचं फूल होतं. की तो तिथं आला आणि तिथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की रील काय आहे आणि रिअल काय आहे. त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत तो जे भाषण करत होता आणि शांत रहा, बसून रहा, बैठे रहो असं जे म्हणत होता, एवढं सगळं म्हणण्यामध्येच तो अक्षरशः कासावीस झाला. दिल्लीतली जंतर मंतरवरची ती गर्दी आणि गरमी बघून अक्षरशः अभिजितला घाम फुटला. त्याचं पांढरं टी-शर्ट भिजलं, जर्किन त्यानं काढून ठेवलं. बोलून बोलून त्याच्या अंगातले त्राण संपले. त्यानं ओलं, घामानं भिजलेलं, गरमीनं अक्षरशः त्याचा पीळ काढला होता. त्यानं टी-शर्ट काढलं, तो अक्षरशः तिथं उघडा झाला म्हटलं तरी चालेल किंवा त्या दिल्लीतल्या गरमीनं त्याला उघडं पाडलं असं समजा. त्यानं दुसरा टी-शर्ट घातला आणि त्याचा संघर्ष त्यानं चालूच ठेवला. दिल्लीचा उकाडा वाढला होता, तसं अभिजित हा मेटाकुटीला आला होता अशी परिस्थिती आहे. त्या आंदोलनामध्ये काही गोष्टी दिसल्या. आम आदमी पार्टीतली काही मंडळी तिथं होती. एक तर अभिजित दिपके हाच कधी काळचा आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता, केजरीवालांचा कार्यकर्ता. आणि त्याच ठिकाणी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी
JNU मधले विद्यार्थी तिथं आलेले होते आणि त्या विद्यार्थ्यांनी काही काळ हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जातो. आणि तिथं तीच मंडळी SFIची, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची, आझादीवाले, आझादी चाहिए आझादी चाहिए आझादी चाहिए, म्हणजे JNU वरती 2 मुद्द्यांची संघर्ष चालू होता. एक, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे आणि आझादी पाहिजे. या सगळ्या आंदोलनामध्ये, या सगळ्या ह्याच्यामध्ये कोलाहलामध्ये अभिजित दिपके अक्षरशः दमून गेला, थकून गेला आणि वेळेच्या आधीच साधारण 3:30च्या दरम्यान त्यानं जंतर मंतर सोडलं. त्याला चालता येत नव्हतं. तो पेकाळला होता, मेटा कुटीराला होता. झुरळ कार्यकर्त्यांनी त्याला धरलं आणि कसं तरी गाडीपर्यंत नेलं. त्या गाडीमध्ये सुद्धा मागं बसलो तर उकाड्यांना सहन होणार नाही म्हणून त्याला विचारलं, मागं बसणार का पुढे बसणार? तो तोंडानं सुद्धा सांगू शकला नाही. हाताने त्यानं खुणवलं की मी पुढं बसतो म्हणून, आणि मग त्याला पुढं बसवलं आणि तो तिथून निघून गेला. खरं म्हणजे आपला झुरळ नेता निघून गेल्यानंतर जंतर मंतरवरच्या इतर नेत्यांनीही आपला जंतर मंतर सोडलं. मित्रांनो, जेन झी आणि झुरळांचा नेता युद्धभूमीवर टिकला नाही ही एक वस्तुस्थिती आहे. तो संघर्ष भूमीवर कोसळला, कोलमडला आणि जे त्याच्याकडून अपेक्षित होतं ते होऊ शकलं नाही. कदाचित जे अभिजितकडून अभिजितनंही अपेक्षित धरलेलं होतं ते सुद्धा त्याला करता आलं नाही. खरं तर अभिजित हा मराठी तरुण ज्या वेळेला कॉकरोच जनता पार्टीच्या निमित्तानं उभा राहिला या सगळ्या राजकीय सामाजिक मंचावरती, त्यावेळेला आणि काल जंतर मंतरवर सुद्धा तो आला, तेव्हा अण्णा हजारेंची आठवण आली, कन्हैया कुमारची आठवण आली, अरविंद केजरीवालांची आठवण आली. परंतु थोड्याच वेळात हे कळून चुकलं की या तिघांच्या जवळपास सुद्धा अभिजित दिपके पोहोचला नाही. अभिजित हा आम आदमीचा पार्टी कार्यकर्ता, पत्रकार, राजकारणाचा छंद आणि प्रसिद्धीचा मोह या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या सुद्धा. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे की सोशल मीडिया आणि ग्राउंड इंडिया याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही मोबाईलवरती रील बनवणं सोपं आहे, कमेंट करणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष ग्राउंडवरती रियल बनणं, लोकांना पेलणं सोपं नाही आहे, फार अवघड आहे. एखादी पोस्ट कमेंट करून तुम्ही जेव्हा टाकता सोशल मीडियावरती, लोक उचलतात, झेलतात ती पोस्ट, परंतु पुन्हा लोकांना झेलणं, लोकांना पेलणं, त्यांच्या इच्छा आकांक्षांना सांभाळणं सोपं नाही हे अभिजित दिपकेला कळून चुकलं असेल. त्यानं अल्टिमेटम दिलेला आहे. तो पुन्हा जंतर मंतरवरती येणार आहे आणि तो पुन्हा धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागणार आहे. त्याची लढाई तो चालू ठेवणार आहे, परंतु त्याच्या लक्षात आलेलं आहे की ही लढाई सोपी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. अभिजित सिस्टीमवर बोलतोय, चांगली गोष्ट आहे. अभिजित सोशल मीडियावरती अभिजितला पाठबळ मिळतंय, चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टीचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा एखादा तरुण सिस्टीमवरती बोलतो आणि त्याला कोट्यावधी फॉलोअर्स मिळतात, त्यावेळेला ते केवळ सत्ताधाऱ्यांचंच अपयश नसतं, तर ते विरोधी पक्षांचं सुद्धा अपयश असतं. जेन झीला आणि लोकांना असं वाटतंय की सरकार काही करू शकत नाही, हे जरी क्षणभर खरं असलं तरी विरोधी पक्ष सुद्धा काही करू शकत नाही. विरोधी पक्ष सुद्धा हा बिनकामाचा आहे, कुचकामी आहे, आणि म्हणून त्यांना कुणीतरी अभिजित पाहिजे असतोय. आणि जेव्हा हा दिपके नावाचा अभिजित त्यांना मिळाला, लोकांनी त्याला उचललं, त्याला पाठबळ दिलं. परंतु हे सगळं पेलण्याचं सामर्थ्य अभिजित दिपकेकडं नाही, हे मात्र सत्य आहे. अभिजितनं हवा केली, पण ती हवा पेलणं, हवेत तो अक्षरशः उडून जायला पाहिजे होता, पण तो अक्षरशः कसपटासारखी त्याची अवस्था झाली. अगदीच त्याच्याच भाषेत बोलायचं झालं तर झुरळासारखी त्याची अवस्था झाली. पावलांचा आवाज किंवा प्रत्यक्ष सामना करताना ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केलं आणि एखाद्या मेळ्यात किंवा कोपऱ्यात जाऊन बसला, असाच त्याचा अर्थ आहे. मित्रांनो,
माझी एक आपल्याला कळकळीची विनंती आहे. तरुणांनी व्यवस्थेवर बोललं पाहिजे. तरुणांनी अन्याय व्यवस्थेवर लढलं पाहिजे आणि मीडियानं त्यांची दखलही घ्यायला पाहिजे. अभिजित बोलतोय ही चांगली गोष्ट आहे. त्यानं बोललं पाहिजे असं मला वाटतं. परंतु त्याची दखल जेन झी जरी घेत असली तरी मोदी दखल घेतील असं मला वाटत नाही. नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्याला 12 वर्ष परवाच पूर्ण झालेली आहेत आणि या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवाणी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, स्टॅलिन असे कितीतरी दिग्गज बेदखल केले आहेत. होय, बेदखल केले आहेत. त्यामुळं खरं तर हे काही झुरळ नाही आहेत बिनावं घेतलेले, हे वाघ आहेत. पण मोदींनी वाघांची दखल घेतली नाही. वाघांना ते घाबरले नाहीत. त्यामुळं मोदी झुरळांना घाबरतील असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळं मित्रहो, अभिजित मित्रा, स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. काहीतरी नवं करावं लागेल. धडाडीनं करावं लागेल. इच्छाशक्ती प्रबळ ठेवावी लागेल. लढाई सोपी नाही, एवढंच मला तुला सांगायचं आहे. आणि हे सगळं जर लढाई करायची असेल आणि जिंकायची असेल तर देशातल्या आणि जगातल्या सगळ्या झुरळांना मी सांगेन, किचनमधून बाहेर या, ग्राउंडवर या, मैदानात उतरा. बस सिस्टीमवर बोला, बघू काय होतंय ते. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. एक मात्र खरं आहे की जंतर मंतरवर झुरळांचा धुरळा झाला आणि अक्षरशः कॉक्रोच हिटनं नव्हे पण निसर्गाची उष्णतेची हिट आहे, तिनं मात्र झुरळं पेकाळली, पेंगळली, एवढं मात्र खरं आहे. आणि म्हणूनच आता काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. एवढंच मी अभिजितला सल्ला देईन. त्याच्या आंदोलनाला माझ्या शुभेच्छा आहेत, नाही असं नाही. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.